घरातील नकारात्मकता कायमची घालवण्यासाठी करा 26 पैकी एक उपाय. गुप्तपणे करा हे उपाय. प्रत्येक कामात हमखास यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर वादामध्ये होतं. घरांमधील मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाही, मोठ्यांचा अनादर करतात. घरामध्ये सतत भांडे पडत असतात. कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू यासारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत. यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. घरातील दोष मुक्त होऊन मनशांती मिळेल. तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल. घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील. चला तर मग हा उपाय कोणता आहे? स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही सुरू करायला हरकत नाही. पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा असं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा. 1. दीपप्रज्वलन. दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी कायम नांदते. 2. दही भात. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका. हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. 3. जेवणाचा घास. रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका. यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तू सदैव प्रसन्न राहतात. 4. गोमूत्र शांती. प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात हळद टाकून उंबरठ्यावर पट्टा ओढा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. 5. नारळ पूजन. सोमवार आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो. 6. गाय माता पूजन. गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते. त्यामुळे गायला हकलवून लावू नये. गायला अन्न आणि गूळ द्यावे. यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. 7. प्राणीपूजन. घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे. यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते. 8. पाणीदान. पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे. उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे. 9. गरजूंना मदत. रस्त्यावरील वृद्ध, गंधर्व, अपंग, आजारी व्यक्तीला मदत करावी. यासारखे पुण्य कमवण्याची संधी क्वचितच मिळते. 10. झाडाची काळजी घ्या. महिन्यांनी झाडाची काळजी घ्यावी. झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे. 11. मीठ दान. सायंकाळी घरातून मीठ, पैसे आणि झाडू जाऊ देऊ नये, कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सायंकाळी घरातून आणि जाऊ देऊ नये, कारण हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. दूध हे गाईचे उत्पादन आहे. 13. देवघराची रचना. देवघरात डावीकडे कलश, त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा. 14. कामावर जाताना कामाचा बभरा करू नये, अन्यथा
कामात विचलित व्हाल. उपाशी पोटी कामावर जाऊ नये. काहीतरी खाऊनच बाहेर पडा. 14. उत्साही राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र 20 मिनिटे म्हणा. 15. पती-पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा. 16. देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या 3.5 पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खणा नारळाने तिची ओटी भरावी. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि नाशिकजवळची वणीची सप्तशृंगी ही देवीची 3.5 पीठे आहेत. 17. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी. 18. इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे, दिवा लावावा आणि 5 प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण करावी. 19. कामात यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगावे. 20. रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे. सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे. 21. दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे, इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे. दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करावा. 22. निरोप घेताना येतो म्हणावे, जातो म्हणू नये. 23. घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे, विटा, शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शांती शुद्धी करावी. 24. निरोप घेताना कोणालाही येतो म्हणावे, जातो म्हणू नये. 25. बांधकाम करताना घराचे जमिनीखाली हाडे, विटा, शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी. 26. देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे. घरात शुभकार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे. आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी. नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटांचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.